नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कोणतेही शुभ कार्य असो किंवा कोणतं पूजाविधी, त्या ठिकाणी आपल्याला विड्याचं पान दिसतंच. पूजा, लग्न, साखरपुडा किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असो, तर अनेकदा ब्राह्मणांकडून विड्याची पानं आणा असं सांगितलं जातं. आपल्या प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देतानाही विड्याच्या पानावरच दक्षिणा दिली जाते. विड्याचं पान हे ताजेपणाचं, टवटवीतपणाचं आणि भरभराटीचं चिन्ह मानलं जातं. विड्याच्या पानाला संस्कृतमध्ये तंबूल, तेलुगूत पंकू, तमिळमध्ये वेट्टिलाई आणि मराठीत नागवेल आणि गुजरातीमध्ये नागुरवे असे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. नाव जरी वेगळी असली तरी प्रत्येक कार्यात विड्याच्या पानांचा मान मोठाच असतो. आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस यांच्यासारख्या पवित्र घटकांप्रमाणेच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानलं जातं. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडलीच जात नाही. विड्याच्या पानात देवी देवतांचा निवास असतो असं म्हणतात. विड्याच्या पानांच्या टोकास लक्ष्मी, उजव्या बाजूस ब्रह्मदेव, मधोमध सरस्वती, डाव्या बाजूस पार्वती माता, लहान देठात महाविष्णू आणि मागच्या बाजूस चंद्र देवतेचा वास असतो असं म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल, विड्याच्या पानाचे सेवन करताना खालचा भाग हा थोडासा काढून टाकतात, कारण विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो आणि देठामध्ये अहंकार व दारिद्र्य लक्ष्मी राहते, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकतात. विड्याचं पान ब्रह्म, विष्णू, महेश यांचं प्रतीक मानलं जातं. पूजेमध्ये विड्याच्या पानावर सुपारी, अक्षदा किंवा कधीकधी कापूर ठेवून प्रज्वलित केला जातो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रामायण आणि महाभारतातही विड्याच्या पानाचे उल्लेख आहेत. हनुमान श्रीरामांचा संदेश घेऊन सीतामातेकडे गेले, तेव्हा सीतामाई प्रसन्न झाल्या व त्यांनी हनुमानाला विड्याच्या पानांची माळ भेट दिली. महाभारतात युद्धानंतर यज्ञासाठी अर्जुनाला विड्याची पानं शोधण्यासाठी नागलोकात जावं लागलं होतं. तसंच पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वतीने हिमालयात विड्याच्या वेलीची लागवड केलेली होती आणि तेव्हापासूनच ही पानं पवित्र मानली जातात. आयुर्वेदातही विड्याच्या पानाचे अनेक औषधी गुणधर्म नमूद केलेले आहे. यकृतासाठी हे पान उपयुक्त मानली जातात. पानात काठ घालून त्याचं सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. एखादं काम होत नसेल तर विड्याची 21 पानं प्रत्येकावर श्रीराम लिहून त्याची माळ बनवून मंगळवारी हनुमानाला अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि राहिलेली कामे दूर होतात. तसंच आर्थिक अडचण असेल तर विड्याच्या पानात काठ टाकून घालून त्यावर लवंग ठेवून हनुमानाला अर्पण केल्याने धनवृद्धी होते असं म्हणतात. हनुमानाला विड्याचं पान प्रिय आहे असं म्हणतात की मंगळवारी आणि शनिवारी अंघोळ केल्यावर हनुमान मंदिरात जाऊन पान अर्पण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमान भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना प्रत्येक संकटातून मुक्त करतात. विड्याचं पान हे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ते पूजेत वापरले जाते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. विड्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे ते आरोग्यवर्धकही मानले जातात. पूजेमध्ये याचा वापर केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता होते असं समजलं जातं. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.